हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर, तर मुसळधार पावसानं दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य लवकर थांबवलं। राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातल्या नागरिकांचं स्थलांतर करून कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय। इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। उद्धव ठाकरे उद्या इर्शाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्त वाडीला देणार भेट। ठाकरे गटाचा ठाण्यातला मेळावा रद्द। इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज्यात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच। मोरबेवाडीत दरड कोसळली तर कावणे किल्ल्याचा भाग खचला। कोल्हापुरात 88 गावांना भूस्खलनाचा धोका। शिपेकरवाडीतल्या 527 कुटुंबांना भीती। इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर नाशिक पालिकेला जाग। धोकादायक इमारतींना पालिकेकडून नोटीस। इमारत रिकामी करण्याचे आदेश। विधिमंडळ अधिवेशनात मणिपूरवरून रणकंदन। काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक। बोलण्याची संधी न दिल्यानं सभात्याग। पालकमंत्र्यांच्या मुंबई महापालिकेतल्या स्वतंत्र केबिनवर ठाकरे गटाचा आक्षेप। 24 तासात केबिन रिकामं करा, आदित्य ठाकरेंचा इशारा। खाते वाटपावरून आदित्य ठाकरे मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली। अभ्यास करण्याच्या टीकेला गुलाबरावांचा खोचक टोला। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली। मंत्रालयात पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे सचिव म्हणून काम पाहणार। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करा। राजपत्रित अधिकारी महासंघाची आग्रही मागणी। पुढील आठवडाभर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। कोकणासाठी रेड अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट। मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी। सखल भागात साचलेल्या पाण्याचा वेगानं निचरा। ज्ञानवापी मशीद केस प्रकरणी मुस्लिम पक्षकारांना झटका। वाराणसी कोर्टाची मशिदीच्या ASI सर्वेला मंजुरी। आणि 500व्या सामन्यात कोहलीची विराट कामगिरी। झळकावलं कसोटीतलं 29वं शतक।